जगभरातल्या शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते। खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं 7 वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री महोदयांसमोर ठेवलं होतं। मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले ज्यातले 11 किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी असे हे 12 किल्ले आहेत। आणि विशेषतः या 12 किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र, जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं, याच्या जागा शोधण्यात आल्या, कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत, प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या, अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्को समोर ठेवल्या। याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली। आपले सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण तिकडे युनेस्को मध्ये पाठवलं। त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं। त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण 20 देशांना मतदानाचा अधिकार आहे। या सगळ्या देशाच्या अँबॅसेडर सोबत मी स्वतः देखील बोललो। आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी, त्यांनी सचिवांनी, सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला। मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपण हे नॉमिनेशन केलंय परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि 20 वेगवेगळे देश आहेत, त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे। त्या माध्यमातून त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला, त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं। आपल्याला